आज आपण भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञानपर काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. याचे उत्तर देण्यासाठी आपणास 5 सेकंद वेळ देण्यात आला आहे. प्रश्न पहिला, इंदिरा गांधी यांचा जन्म केव्हा झाला होता? खाली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला होता. पुढील प्रश्न घेऊयात. इंदिरा गांधी यांच्या वडिलांचे नाव काय होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंदिरा गांधी यांच्या वडिलांचे नाव पंडित जवाहरलाल नेहरू असे होते. पुढील प्रश्न घेऊयात. इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव कमला नेहरू असे होते. पुढील प्रश्न घेऊयात. इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव काय होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोज गांधी असे होते. पुढील प्रश्न घेऊयात. इंदिरा गांधी यांना किती मुले होती? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंदिरा गांधी यांना 2 मुले होती, राजीव गांधी व संजय गांधी अशी त्यांची नावे आहेत. पुढील प्रश्न घेऊयात. इंदिरा गांधी यांनी आपले कॉलेजचे शिक्षण कोठून पूर्ण केले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंदिरा गांधी यांनी आपले कॉलेजचे शिक्षण सोमनविल कॉलेज ऑक्सफोर्ड येथून पूर्ण केले होते. पुढील प्रश्न घेऊयात. इंदिरा गांधी यांना प्रियदर्शनी हे नाव कोणी दिले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंदिरा गांधी यांना प्रियदर्शनी हे नाव रवींद्रनाथ टागोर यांनी दिले होते. पुढील प्रश्न घेऊयात. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांचे नाव काय आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या आहेत. पुढील प्रश्न घेऊयात. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान किती वेळा झाल्या होत्या? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान 3 वेळा झाल्या होत्या. पुढील प्रश्न घेऊयात. इंदिरा गांधी यांना लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात कोणते पद मिळाले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंदिरा गांधी यांना लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात सूचना आणि प्रसारण मंत्रालय हे पद मिळाले होते. पुढील प्रश्न घेऊयात. मोरारजी देसाई हे श्रीमती इंदिरा गांधी यांना कोणत्या नावाने बोलवत असत? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. मोरारजी देसाई हे श्रीमती इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया या नावाने बोलवत असत. पुढील प्रश्न घेऊयात. 1971 साली भारत पाकिस्तानच्या युद्धावेळी भारताच्या पंतप्रधान कोण होत्या? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. एकोणीसशे 1971 साली भारत पाकिस्तानच्या युद्धवेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. पुढील प्रश्न घेऊयात. श्रीमती इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू केली होती? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. श्रीमती इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणी 1975 साली लागू केली होती. पुढील प्रश्न घेऊयात. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान काळात बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात बँकांचे राष्ट्रीयकरण जुलै 1969 रोजी झाले. पुढील प्रश्न घेऊयात. जुलै 1969 साली इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत.
जुलै 1969 साली इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. पुढील प्रश्न घेऊयात. श्रीमती इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाओचा नारा कोणत्या वर्षी दिला होता? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. श्रीमती इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाओचा नारा 1971 साली दिला होता. पुढील प्रश्न घेऊयात. श्रीमती इंदिरा गांधी यांच्याद्वारे ऑपरेशन ब्लू स्टार हे कधी चालवण्यात आले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. श्रीमती इंदिरा गांधी यांच्याद्वारे ऑपरेशन ब्लू स्टार हे 3 जून 1984 साली चालवण्यात आले होते. पुढील प्रश्न घेऊयात. इंदिरा गांधी यांना भारतरत्न हा पुरस्कार कधी मिळाला होता? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. श्रीमती इंदिरा गांधी यांना भारतरत्न हा पुरस्कार 1971 साली मिळाला होता. पुढील प्रश्न घेऊयात. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात पहिले परमाणु परीक्षण कधी झाले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात पहिले परमाणु परीक्षण 18 मे 1974 रोजी झाले होते. पुढील प्रश्न घेऊयात. श्रीमती इंदिरा गांधी यांच्याद्वारे लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंदिरा गांधी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव मेरी सच्चाई हे आहे. पुढील प्रश्न घेऊयात. लोकसभेचे निवडणूक इंदिरा गांधी कोठून लढल्या होत्या? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. लोकसभेची निवडणूक इंदिरा गांधी रायबरेली येथून लढल्या होत्या. पुढील प्रश्न घेऊयात. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली येथे आहे. पुढील प्रश्न घेऊयात. इंदिरा गांधी यांचा मृत्यू केव्हा झाला होता? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंदिरा गांधी यांचा मृत्यू 31 ऑक्टोबर 1984 रोजी झाला होता. पुढील प्रश्न घेऊयात. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान कोण बनले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान राजीव गांधी बनले होते. पुढील प्रश्न घेऊयात. इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान किती वर्ष होत्या? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान 5829 दिवस म्हणजे जवळपास 16 वर्ष भारताच्या पंतप्रधान होत्या. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यावे. इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.